तर विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आपला आजचा व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण की आपण या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ॲग्रिकल्चरचे त्याच्या इनटेक कॅपॅसिटी म्हणजे त्याची प्रवेश क्षमता, किती विद्यार्थी त्यांची प्रवेश क्षमता आहे. ठीक आहे. प्रवेशाची क्षमता प्रत्येक कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला किती किती जागा अवेलेबल आहे. ठीक आहे. त्याचं आज आपण डिस्कस करणार आहोत. बघा, पहिले महाराष्ट्र MPKV राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमधले जे कॉलेज आहेत ते. बघा, सर्वात महत्त्वाचं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे. याची प्रवेश क्षमता आहे 190 विद्यार्थी. 190 विद्यार्थी याची क्षमता आहे. त्यानंतर राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, 190 याची इनटेक कॅपॅसिटी त्या ठिकाणी आहे. बघा, यावरून आपल्याला डिसिजन घ्यायला सोपं जातं. बघा, आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पण प्रत्येक कॉलेजचे दिलेले त्याचा विचार करून आणि असणाऱ्या जागेचा विचार करून, प्रवेश क्षमतेचा विचार करून आपल्याला डिसिजन घ्यायला थोडंफार सोपं होतं. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे. धुळेचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याची प्रवेश क्षमता आहे, इनटेक कॅपॅसिटी आहे 128. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे, धुळे रोड नंदुरबार. ठीक आहे. नंदुरबारचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याची इनटेक कॅपॅसिटी आहे 60. ठीक आहे. वेगवेगळ्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी वेगवेगळी आहे, लक्षात घ्या. आणि त्यानुसार आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. त्यानंतर यशवंतराव चव्हाण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. कुठलं आहे हे? कराडचं. ठीक आहे. कराड डिस्ट्रिक्ट सातारा. इनटेक कॅपॅसिटी आहे 60. त्यानंतर एक गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मुक्ताईनगर जळगाव. जळगावचं कॉलेज आहे. इनटेक कॅपॅसिटी त्याची आहे 60 विद्यार्थी. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट कॉलेज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हळगाव, तालुका जामखेड, डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर. याची इनटेक कॅपॅसिटी तुम्हाला आहे माहिती आहे 60. ठीक आहे. 60 विद्यार्थी या ठिकाणी असतात दरवर्षी प्रत्येक बॅचला. ठीक आहे. नंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी, तालुका मालेगाव, डिस्ट्रिक्ट नाशिक. याची इनटेक कॅपॅसिटी आहे 60. ठीक आहे. प्रत्येक कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. आपण गव्हर्नमेंट कॉलेज कोणकोणते आहेत आणि त्याची इनटेक कॅपॅसिटी काय आहे हे डिस्कस करत आहोत. त्यानंतर बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत जे गव्हर्नमेंट कॉलेज येतात त्याची इनटेक कॅपॅसिटी आपण बघू. बघा, एक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला. अकोला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोल्याची इनटेक कॅपॅसिटी आहे 120. नंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर. याची इनटेक कॅपॅसिटी आहे 180. ठीक आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत सर्वाधिक इनटेक कॅपॅसिटी असणारं कॉलेज कोणतं आहे तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर, 180 विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. नंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गडचिरोली. याची प्रवेश क्षमता आहे, इनटेक कॅपॅसिटी 60. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेताना ते इतके विद्यार्थी घेणार. इनटेक कॅपॅसिटी म्हणजे काय की त्यांच्या प्रवेश क्षमता. ठीक आहे. नंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूळ डिस्ट्रिक्ट चंद्रपूर. इनटेक कॅपॅसिटी 60. त्यानंतर भाऊसाहेब फुंडकर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बुलढाणा. याची सुद्धा इनटेक कॅपॅसिटी आहे 60. ठीक आहे. इनटेक कॅपॅसिटीचा आणि आपल्या कट ऑफचा विचार करून आपल्याला डिसिजन्स घेता येतील. त्यानंतर श्री शिवाजी एडेड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती. इनटेक कॅपॅसिटी 120. त्यानंतर आनंद निकेतन एडेड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट चंद्रपूर. इनटेक कॅपॅसिटी 120. ठीक आहे. आता हे दोन्ही कृषी महाविद्यालय जे आहेत ते पूर्णतः गव्हर्नमेंट नाही, तर ते आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणू. एडेड हा शब्द लागलेला आहे म्हणजे त्याला गव्हर्नमेंटची मदत आहे. ठीक आहे. त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत कोणकोणते गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि त्याची इनटेक कॅपॅसिटी बघा. पहिले गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी, 120. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर. याची इनटेक कॅपॅसिटी आहे 120. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूर. याची सुद्धा आहे 120 इनटेक कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघायचे
गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कुठलं आहे? आंबेजोगाई. आंबेजोगाईचं आहे. त्याची इंटेक कॅपॅसिटी 120. त्यानंतर हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कुठलं आहे? धाराशिवचं. कानिपत्ती तालुका, डिस्ट्रिक्ट धाराशिव, इंटेक कॅपॅसिटी 60. नंतर हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गोळेगाव, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट हिंगोली, इंटेक कॅपॅसिटी आहे 60. ठीक आहे. त्यानंतर बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पावीवाडी नाका, नांदेड. आता सध्या कॉटन रिसर्च सेंटरमध्ये हे कॉलेज सुरू आहे. बहुतेक नवीन कॉलेज आहे. 60 प्रवेश क्षमता आहे त्याची. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जिरेवाडी, तालुका परळी, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट कुठं आहे? बीड. इनटेक कॅपॅसिटी 60. ठीक आहे. नवीन कृषी महाविद्यालय हे आहेत गव्हर्नमेंटचे, ज्याची प्रवेश क्षमता जी असते, इनटेक कॅपॅसिटी 60 असते, ते अलीकडच्या काळात स्थापन झालेले कृषी महाविद्यालय असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, ठीक आहे, कुठे आहे सध्या? कुठे भरतं? त्याचा पत्ता जो आहे तो आहे ॲट पोस्ट लिखाखेडी, तालुका सिल्लोड, डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर. पण प्रेझेंट ॲड्रेस कोणता आहे? नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट, ठीक आहे, महानुभाव आश्रम, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर कॅम्पस. ठीक आहे, बघून घ्या कुठे येतं. नंतर इनटेक कॅपॅसिटी बघा त्याची 60. जे अलीकडच्या काळात स्थापन झालेले असतात, त्याची प्रवेश क्षमता जी असते ती असते 60. नंतर दापोलीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ते एकच आहे बघा. त्याची प्रवेश क्षमता किती आहे तर 120. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ॲट पोस्ट दापोली, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, इनटेक कॅपॅसिटी आहे 120. ठीक आहे. आपण सर्व कॉलेज जे असतील हे, ठीक आहे, महत्त्वाचे गव्हर्नमेंट कॉलेज, याचे कट ऑफ व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. म्हणजे कट ऑफ काय असतील हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर सर्व डिटेल ॲडमिशन प्रोसेस काय असेल ते बघितलेलं आहे. ठीक आहे. तर त्याची प्लेलिस्ट चॅनलला अवेलेबल तर आहेच, पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊ. ठीक आहे. अजून ॲडमिशनबद्दल कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवा तुम्हाला पाहिजे त्यासाठी कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू.